नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, वकिली व्यवसायात सुद्धा स्पेशलायझेशन असतं. आपण जेव्हा कोर्टामध्ये जातो तेव्हा दिवाणी जे काही केसेस असतात त्याचे सुद्धा वकील असतात. बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येतं की हे फक्त जमिनीचे किंवा दिवाणी दावे अशाच प्रकारचे केसेस यांच्याकडे असतात. काही फक्त ज्या गुन्हे असतात किंवा खून, मर्डर अशा पद्धतीच्या गुन्ह्यांवर सुद्धा नोटरी करतं. कुणी निवळ फारकतीच्या केसेस लढतात. असं काही स्पेशलायझेशन असतं. विशेष काही लोक काम करत असतात. कुणी सहकारी संस्थांचे जास्तीत जास्त प्रकरणं घेत असतात. अनेक लोक अनेक प्रकारचं स्पेशलायझेशन सुद्धा वकिली व्यवसायात सुद्धा आपण मित्र बघत असतो. आणि या माध्यमातून लोकांना त्यांचं न्याय प्रक्रिया असते, एक व्यवस्था असते आणि लोकांवर एक शिक्का पडतो की हे फारकती संबंधी चांगले वकील आहे, हे दिवाणी दाव्यासाठी चांगले वकील आहे आणि हे मारामाऱ्या, हाणामाऱ्या, खून हे सगळे जे क्रिमिनल केसेस अशाही प्रकारचं विशेष काही लोक वकिली व्यवसाय करत असतात. आता आपल्या व्हिडिओचा आणि ह्या वकिली व्यवसायाचा तसा फारसा काही संबंध नाही आहे. तरी पण उदाहरण देण्यासाठी मी थोडंसं विषयांतर केलं. आपल्याला राजकारणावरच बोलायचंय. त्याच पद्धतीनं जे उबाटा सेनेचे खासदार, राज्यसभेचे खासदार संजय राऊत, विश्वप्रवक्ते, जे सकाळी सकाळी जे 9चा भोंगा आपला वाजवत असतात आणि पाळीव पत्रकार जे त्यांच्याकडे सकाळी सकाळीच चहा बिस्किट वगैरे खायला येतात. मग संजय राऊत त्यांच्या भोंग्यावर किंवा त्या दांड्यांवर थुकून आपलं जे काही पार्थविधी करत असतात आणि मग त्यांनी काय बाईट दिले बघा, मग त्यावर आपण विश्लेषण करू. त्या पक्षात आलेल्या काँग्रेसवाल्यांनी किंवा आमच्यासारख्या पक्षातून गेल्या लोकांनी ठरवलं तर एका रात्री भाजपा संपून जाईल. 303 तर आता संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीच्या 3 पक्षांनी ठरवलं तर आम्ही भारतीय जनता पार्टी संपू, एका रात्रीत संपू. नेमकं मला हेच सांगायचं होतं की आपण ज्या पद्धतीने सुरुवातीलाच वकिली व्यवसायाचा तुम्हाला थोडासा उदाहरण देऊन जे काही मला सांगायचं होतं तेच यातून जे सांगायचं की संजय राऊत यांचं सुद्धा एक स्पेशलायझेशन आहे. संजय राऊत सुद्धा पक्ष संपवण्यासाठी एक स्पेशल आहे. यांनी आतापर्यंत काय काय संपवलं, कसं कसं संपवलं, त्याची यांचा फार मोठा दांडगा अनुभव आहे. खरं तर यांनी स्वतःचा पक्ष स्वर्गीय बाळासाहेबांनी इतका मोठा पक्ष केला, हिंदुत्वाचा विचार अख्ख्या देशभर पसरवला आणि हिंदुत्वाचा विचार सोडून उद्धवजींना जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर बसवलं आणि महाराष्ट्राची 2.5 वर्ष जी वाट लावली ही केवळ संजय राऊतांनी लावली. आज जी परिस्थिती उबाटा सेनेची जी काय असेल ही केवळ आणि केवळ संजय राऊतांमुळेच आहे. त्यामुळं संजय राऊतांनी काय काय संपवलं याच्यासाठी अतिशय ते स्पेशल आहेत. पक्ष संपवण्यासाठी कोणाला पक्ष संपवायचा असेल त्यांनी संजय राऊतांचा संपर्क साधावा
अशा प्रकारची पाटी सुद्धा संजय राऊतांनी जर आता आपल्या घराजवळ जर लावली तरी कदाचित संजय राऊतांचा धंदा जोरात होईल. संजय राऊतांनी सामना संपवला. लोक अक्षरशः सामनांचा अंक आता घेत सुद्धा नाही. बऱ्याच दिवस लोक कुठंतरी वाचत होते. आता 2.5 वर्षाच्या त्यांच्या या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उत्पन्न त्याचं वाढलं होतं, कसं वाढलं होतं हे ते सगळं येईल पण बाहेर. पण ज्या पद्धतीनं संजय राऊतांनी हिंदुत्वाचा विचार असलेली शिवसेना मातीत घातली, अक्षरशः बाळासाहेबांच्या विचारांनी पुढे आलेली मराठी माणसांसाठी आजही मुंबईमध्ये शिवसेनेची आवश्यकता आहे आणि तो विचार एकनाथ शिंदे पुढे नेत आहे. पण ज्या वारसांना आयत्या पिठावर रेगा मारायला मिळाल्या होत्या, संजय राऊतांना खरं तर इतका का राग की शिवसेना त्यांनी संपवली, कुठला राग त्यांनी काढला आणि मग शिवसेना संपून त्यांचं भागलं नाही, तेवढ्यावर समाधान झालं नाही आणि मग त्यांनी हळूच बारामतीच्या करामती काकांची राष्ट्रवादी संपवायला घेतली आणि मग राष्ट्रवादीची चिरफाड झाली. राष्ट्रवादी पूर्णच्या पूर्ण अजित पवार घेऊन गेले आणि काकांना पण आता हातावर हात मारून बसण्याची वेळ आली. तेव्हा संजय राऊत आता असं म्हणता येते की आम्ही 3 पक्षांनी ठरवलं. खरं तर पक्षच राहिले नाही. कुठला पक्ष आहे? उबाटाकडं कुठला पक्ष आहे? शरद पवारांकडं कुठला पक्ष आहे? आणि काँग्रेसची काय अवस्था आहे? काँग्रेसची देशात काय अवस्था आहे? राज्यात काय अवस्था आहे? काँग्रेसचा कोणता नेता विश्वास ठेवणीच्या लायकीचा राहिलाय? आज एक काँग्रेसचा नेता महाविकास आघाडीच्या कुठल्या तरी बैठकीत बसतो आणि दुसऱ्या दिवशी तो भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होतो किंवा शिवसेना शिंदे गटात सामील होतो किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सामील होतो. अशी तर परिस्थिती काँग्रेसची आहे. त्यामुळं हे 3 पक्ष काँग्रेस, उबाटा आणि शरदचंद्र पवार यांनी ठरवलं तर भारतीय जनता पार्टी संपू, ही भाषा संजय राऊत करतात. मीडियामध्ये येऊन वाचाळवीर किंवा आलतू फालतू गोष्टी करायच्या, मीडियाचं लक्ष वेधून घ्यायचं. दिवसभर मीडियाने आपलं यांनी थुंकलेल्या गोष्टी, गटारगंगा वाहिलेल्या गोष्टी चालवायच्या आणि त्यातून TRP मिळवण्यासाठी हे जे गिधाडं आणि अक्षरशः मैताच्या टाळूवरचं लोणी सुद्धा खाणारं हे गिधाडं दिवसभर अशा वाचाळवीरांचे हे विधानं वादग्रस्त असतील, बाईट असतील, हे चालवत असतात. यांना पत्रकारितेशी काही देणं घेणं नाही. खरं तर सामना संपवला, शिवसेना संपवली, राष्ट्रवादी संपवली आणि यांनी चौथी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामधील मराठी मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, पत्रकार आणि पत्रकारांच्या विश्वासार्हता हे सुद्धा संपवण्याचं काम संजय राऊतांनी केलेलं आहे. त्यामुळं संजय राऊत यांचं अजूनही समाधान झालं नाही. त्यांना आता या राज्यामध्ये काय काय संपवायचंय, काय काय नाही. तेव्हा ते आता असं म्हणतात की आम्ही ठरवलं, 3 पक्षांनी ठरवलं तर आम्ही भाजपला संपवू शकतो. तेव्हा ते कधी ठरवणार आहे? त्यांनी खरं तर सांगायला पाहिजे की ते का ठरवत नाही किंवा ठरवण्यासाठी त्यांना काही सुपारीची गरज आहेत का? कोणी त्यांना
तारीख कळवण्याची गरज आहे का, त्याच्यासाठी त्यांना काही मोठी रक्कम पाहिजे का, या सगळ्या गोष्टी संजय राऊतांनी तर करायला पाहिजे. जर इतकं मोठं देवेंद्र फडणवीसांनी किंवा भारतीय जनता पार्टीने जर काकांचं आणि उबाटांचं जर वस्त्रहरण केलं असेल, आता अक्षरशः यांना शिल्लकही काही राहिलं नसेल, तर मग आता तुम्ही मीडियामध्ये येऊन आम्ही 3 पक्ष मिळून भारतीय जनता पार्टी संपवणार आहे, मग संपवणार आहे तर संपवा, सांगायची काय गरज आहे. राजकीय पक्ष जेव्हा केव्हा काही अशा गोष्टी करत असतो तो काही मीडियामध्ये येऊन सांगतो. त्यामुळं या वाचाळवीरांच्या या सगळ्या गोष्टी आणि यांना लागलेली ही जी काही फक्त एखाद्या हिंस्र प्राणी असतो त्याला जी तोंडाला लस लागलेली असते, त्याला जर रक्त तोंडाला लागलं तर तो काहीही करू शकतो. या माणसाला फक्त पक्ष संपवण्याची एक याच्या तोंडी ही गोष्ट लागलेली आहे. यांच्या दृष्टीने फक्त संपवणं, कुठलीही निर्मिती करायची नाही, कुठलंही काहीच निर्माण करायचं नाही, कुठलंही प्रोडक्ट करायचं नाही, फक्त संपवायचं. महाविकास आघाडी संपवली, शिवसेना संपवली, राष्ट्रवादी संपवली, महाराष्ट्रातली पत्रकार मीडिया यांची सुद्धा विश्वासार्हता संपवून टाकली. संजय राऊतांनी फक्त संपवण्याचीच सुपारी घेतली, याला संपव त्याला संपव, अशी अवस्था या लोकांची. यांच्याबद्दल काय बोलावं काय नाही बोलू. कधी यांना सद्बुद्धी सुचेल, कधीतरी हे लोक महाराष्ट्राच्या विकासाचं बोलतील, कधीतरी देशाच्या होणाऱ्या प्रगती बाबतीत बोलतील, इतकीच आपण अपेक्षा करूया. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.